नमस्कार. विराजमणी किचनमध्ये तुमचं सर्वांचं मी अगदी मनापासून स्वागत करते. आपण नेहमी साधीच भेंडी बनवतो. आज आपण अगदी मसालेदार आणि चविष्ट अशी आपली भेंडी बनवणार आहोत. चला मग आपण वेळ न घालता रेसिपीला सुरुवात करूया. मी अर्धा किलो भेंडी घेतली. तिला स्वच्छ धुवून आणि कोरड्या कापडाने पुसून घेतली आणि त्याचे असे तुकडे मी करून घेतले, जेणेकरून एक भेंडीचे 3 तुकडे. गॅसवर कढई ठेवून आपण तेल घालून घेऊया आणि आपण भेंडी छान अशी फ्राय करून घेऊ. ढाबा स्टाईल चटपटीत भेंडी मसाला बनवण्याची अगदी साधी सोपी पद्धत आपण बघूयात. जर तुमच्या फॅमिलीमध्ये भेंडी खायला आवडत असेल तर एक वेळा या पद्धतीने मसाला भेंडी ट्राय करून बघा. नक्की सर्वांना आवडेल. कमी साहित्यामध्ये ढाबा स्टाईल मसाला भेंडी. आता आपण फ्राय केलेली भेंडी एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊ. तिला सर्व मी फ्राय करून घेतली भेंडी आणि पुन्हा आपण 1 चमचा तेल घालून त्यामध्ये मोहरी, जिरे, 3 हिरवी मिरची, ठेचलेला लसूण आणि चॉप केलेला कांदा छान आपण परतून घेऊ. त्याला गोल्डन होतो तोपर्यंत. 1 चमचा तिखट, 1 चमचा बेसन पीठ आणि 1 चमचा खोबऱ्याचं कूट असं करून मी जाडसर मिक्सरला त्याला फिरवून घेतलं आणि आपण तेही छान असं परतून घेऊया. 1 चमचा आपण सब्जी मसाला तोही छान मिक्स करून त्यामध्ये 1 टमाटा चॉप केलेला तोही टाकून आपण छान त्याला मिक्स करून घेऊ, जेणेकरून ते एकजीव होईल. आणि ते आपण वाटण केलेलं पाणी तेही त्याच्यामध्ये टाकून देऊया. मसाला सर्व मिक्स होईल आणि चवीपुरते मीठ. भेंडी मसाला बनवण्याची अगदी सोपी पद्धत. यामध्ये तुम्ही दह्याचाही वापर करू शकता, मलईचाही वापर करू शकता. आता आपण फ्राय केलेली भेंडी त्यामध्ये टाकून छान मस्त मिक्स करून घेऊ. 10 मिनिटातच घरच्या घरी मसाला भेंडी तयार करता येते. अगदी ढाबा स्टाईल. बनवून बघा तुम्ही. नक्की तुम्हाला ही रेसिपी आवडेल. आता आपण त्यामध्ये छान मस्त हिरवीगार कोथिंबीर घालून देऊया. एकदम डबल स्वाद. 2च्या जागी 4 पोळ्या खातील अशी आपली मसाला भेंडी तयार झाली आहे. मुलं देखील चपातीबरोबर अगदी आवडीने मसाला भेंडी खातील. तुम्ही करून बघा. नक्की तुम्हाला आवडेल. वाव, किती छान झाली आपली मसाला भेंडी तयार. मग तुम्ही नक्की ट्राय करून बघा. कशी वाटली माझी रेसिपी? नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपीला. तोपर्यंत मस्त खात राहा.